अंगणवाडीच्या विविध मागण्यांसाठी गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभर अंगणवाडी बंद आंदोलन सुरू आहे। अंगणवाड्यांना टाळे ठोकून राज्यातील लाखो मदतनीस सेविका रस्त्यावर उतरलेल्या आहेत, तरीही निर्ढावलेले शासन अजूनही स्वस्थ आहेत। लहान पिढी घडवून देशाचे भविष्य उज्ज्वल करणाऱ्या या ताईंना सरकार जाणीवपूर्वक त्रास देत आहे। त्यामुळे याबाबत सरकारने सकारात्मक राहून विचार करण्याची गरज असल्याचे सांगून अंगणवाडीच्या संपात जनशक्ती संघटना सोबत असल्याचे प्रतिपादन जनशक्ती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अतुल खुपसे पाटील यांनी केले। अंगणवाडी मिनी अंगणवाडी सेविका मदतनीस हे दिनांक 4 फेब्रुवारी 2023 पासून शासनाच्या विरोधात मागण्या मान्य कराव्यात यासाठी संप पुकारलाय। तर आजपर्यंत शासनाने कोणतीच दखल घेतलेली नाही किंवा आमचे शिष्टमंडळ यांच्याशी चर्चाही केलेली नाही। सेविका अनेक वर्ष अंगणवाडीत काम करत आहेत, परंतु शासन तुटपुंज मानधन देत आहे व त्यासाठी त्या दिवसभर काम करत असतात। यासाठी जनशक्ती संघटनेने आज जिल्हा परिषद पुणे येथे उपस्थित राहून पाठिंबा दर्शविलाय। यावेळी अंगणवाडी ताईंचा संप मोडकळीस आणण्यास शासन विविध प्रकारे दडपशाही करीत आहे। परिणामी अंगणवाडीतील पोषण आहार वाटप करण्यासाठी आपल्या यंत्रणेचा उपयोग करणे चालू केले आहे। ही हुकुमशाही पद्धत असल्याचा घणाघात खुपसे यांनी केलाय। अंगणवाडी ताईंच्या मागण्या रास्त आहेत। या मागण्यांचा विचार राज्य सरकारने त्वरित करायला हवा। देशाचं भविष्य घडविणाऱ्या महिलांना रस्त्यावर आणण्याचे काम शासन करीत असल्याचा आरोपही त्यांनी शेवटी केला।